तळघरातला तो काळोख आणि तिथे समीर आणि विक्रमला साखळदंडाने बांधलेला पाहून माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. जो समीर दुबईच्या ऐशारामाची स्वप्न दाखवत होता, तोच आज रक्ताळलेल्या अवस्थेत सुलतानच्या पायाशी पडला होता. समीरने जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता, तर अजूनही तीच स्वार्थी भीती होती. सायली, प्लीज या सुलतानला सांग मला सोडायला. मी पुन्हा कधीच असं वागणार नाही. समीर गयावया करत होता, पण त्याचा आवाज ऐकूनही आता माझ्या मनात फक्त चीडच येत होती. सुलतान माझ्याजवळ आला आणि त्याने ती बंदूक माझ्या हातात दिली. सायली, ज्याने तुला वस्तू समजून विकलं त्याला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त तुलाच आहे. तू म्हणशील तर हे दोघं इथून जिवंत बाहेर पडतील आणि तू म्हणशील तर ही रात्र त्यांची शेवटची रात्र असेल. सुलतानच्या आवाजात एक वेगळाच दरार होता. माझ्या डोळ्यासमोर समीरने केलेले सर्व अत्याचार आठवले. 5 मिनिटाचा तो निराशाजनक अनुभव, तो छुपा कॅमेरा, विक्रमसोबतचा तो सौदा आणि शेवटी दुबईत मला गुलाम म्हणून विकणं. माझं रक्ताचं पाणी झालं होतं. विजांच्या कडकडाट मी बंदूक समीरच्या डोक्याला लावली. विक्रम बाजूला बसून थरथर कापत होता. वहिनी, मला सोडा. यात सगळी चूक समीरची होती, तो ओरडला. पण विक्रमची ती धिप्पाड शरीरयष्टी आता एखाद्या भरलेल्या सशासारखी दिसत होती. ज्या ताकदीवर तो कालपर्यंत हुशारी मारत होता, ती ताकद आज सुलतानच्या भीतीने पळून गेली होती. मी सुलतानकडे पाहिलं. सुलतानने माझ्या कमरेवरती हात ठेवला आणि हळूच म्हटलं, सायली, सूड हा सुखापेक्षा जास्ती नशीला असतो. तुला जर इथली राणी बनायचं असेल तर तुला या कमकुवत माणसांना आयुष्यातून काढावंच लागेल. त्या क्षणी माझ्या शरीरात एक वेगळी शक्ती संचारली. मी बंदूक खाली केली आणि सुलतानच्या हातात दिली. सुलतान, यांना मारून माझे हात खराब करायचे नाहीत. यांना अशा ठिकाणी पाठवा जिथे हे रोज मरतील पण प्राण जाणार नाहीत. सुलतान हसला आणि त्याने आपल्या माणसांना इशारा केला. समीर आणि विक्रमला तिथून ओढत बाहेर नेण्यात आलं. त्यांना दुबईच्या त्या वाळवंटातल्या खणीमध्ये आयुष्यभर मजुरी करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं, जिथे त्यांना आता सूर्यप्रकाशही बघायला मिळणार नव्हता. आता त्या महलात फक्त मी आणि सुलतान उरलं होतं. समीर नावाचा तो काटा कायमचा निघाला होता. सुलतानने मला आपल्या कवेत घेतलं. त्याचा तो रांगडा आणि अनुभवी स्पर्श आता मला भीतीदायक वाटत नव्हता, तर तो माझा हक्क वाटू लागला होता. आजपासून तू माझी गुलाम नाहीस, तर या साम्राज्याची खरी मालकीण आहेस. सुलतानने माझ्या गळ्यात तो हिऱ्याचा हार पुन्हा घातला. त्या रात्री दुबईच्या त्या उंच इमारतीच्या साक्षीने जो खेळ रंगला, तो आता दहशतीचा नव्हता, तर तो अधिकृत अधिकाराचा होता. गावातल्या त्या साध्या सायलीचा प्रवास आता दुबईच्या एका शक्तिशाली राणीपर्यंत येऊन पोहोचलेला होता. ज्या वाईट सवयीमुळे मी स्वतःला दोषी मानत होते, त्याच सवयीने आज मला या शिखरावरती आणून ठेवलं होतं. आयुष्यात कधीकधी सुखाची किंमत मोजावी लागते, पण जेव्हा सूड पूर्ण होतं तेव्हा ते सुख अजूनच गोड वाटू लागतं. तर मित्रांनो, ही होती सायलीची थरारक कथा. एका चुकीच्या निर्णयाने सुरू झालेला हा प्रवास एका शक्तिशाली वळणावरती संपला होता. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.